नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंत्रिमंडळाने जाती जनगणनेला करण्याचा निर्णय घेतला आणि ते बाटलीचं बूच काढावं आणि त्याच्यातून राक्षस बाहेर यावा तशातला प्रकार होऊन बसलेला आहे. वारंवार ज्या जाती जनगणनेची मागणी राहुल गांधी सारखे बेजबाबदार विरोधी पक्ष नेते करत होते. मी बेजबाबदार का म्हणतो ते तुम्हाला सांगतो. आता त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या सगळ्या काँग्रेसवाल्यांनी, डाव्यांनी, विरोधी पक्षांनी, इंडिया आघाडीवाल्यांनी, की आमच्या ह्याच्यावरती प्रेशर खाली, आमच्या दबावाखाली कसे मोदी झुकले आणि त्यांनी कसं मंजूर केलं, ते हे याचं उत्तर देत नाहीत. अरे 1931ला पहिली जातीय जनगणना झाली होती. 41ला देश पारतंत्र्यात होता, आपण समजू शकतो. 51लाही आपण समजू शकतो की अजून घटना लागू झाली नाही, सगळं बसायचं. 61, 71, त्याच्यानंतर 81, त्याच्यानंतर 91, सलग 4 जनगणना काँग्रेसचं राज्य असताना झालेल्या होत्या. आणि तरी मग तुम्हाला ही जातीय जनगणना का नाही करता आली? तुम्हाला ओबीसी आणि इतर मागास समाजासाठी आयोग स्थापन करता नाही आला. मंडल आयोग पण तुम्ही स्वीकारला नाही, जो विश्वनाथ प्रताप सिंगांनी 1990ला स्वीकार. 2001ला मोदीचं वाजपेयी पंतप्रधान होते, ते एक वेळ आपण सोडून देऊ म्हणजे ह्यांच्या दृष्टीने. परत 2011ला तुमच्या हातामध्ये होतं. म्हणजे सलग 5 असे घटना घडलेल्या आहेत. आणि 51 सगट म्हणले तर 6 वेळा की जेव्हा की काँग्रेसचं सरकार केंद्रात सत्तेवरती होतं आणि त्या सगळ्या काळामध्ये काँग्रेसला एकदाही जातीय जनगणना करावी असं वाटलं नाही, कारण काही असो. आता जेव्हा की मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा त्याच्या विरोधामध्ये तक्रार करायचं कारण काय? म्हणजे त्यांच्या बाजूनं आता अडचण त्यांची पण आहे तिकडून, की जेव्हा तुम्ही मंडल आयोग, तेव्हा खरं तर प्रसंग असा होता, जे कोणी ज्यांना जुने संदर्भ माहिती आहेत, विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार जेव्हा यांनी पाठिंबा काढून घेतला, रथयात्रा सुरू केली आणि तो सगळा विषय झाला होता, तेव्हा त्या मंडल आणि कमंडल असा कसा वाद आहे असं तेव्हा पत्रांमध्ये, वर्तमानपत्रामध्ये मोठ्या गंमतशीर बातम्या यायच्या. मंडल विरुद्ध कमंडल. ह्यांनी रथयात्रा काढली होती आणि ह्यांनी मंडल आयोग आणलेला होता. प्रत्यक्षामध्ये 90च्या नंतर भाजपने पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला युटर्न घेतला. युटर्न घेतला म्हणण्याच्या पेक्षा त्यांनी उलट नेमकं हे विरोधकांच्या हातातलंच अस्त्र काढून घेतलं आणि त्यांनी स्वतःच मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी ज्या सगळ्या जाती जमाती आहेत त्या नेतृत्वाला आपल्या पक्षामध्ये मोठं स्थान द्यायला सुरुवात केली. स्वतः प्रत्यक्ष मोदी त्याचं जिवंत उदाहरण आहे. मग जेव्हा की त्यांनी वेगवेगळ्या पदांवरती ओबीसी जाती जमातीचे किंवा ट्राईब्स म्हणजे आदिवासी सुद्धा या सगळ्यांना बसवून दाखवलेले, दलितांना बसवून दाखवले. आधीचे राष्ट्रपती दलित होते. मग अशा वेळी तुम्ही जर हे कार्ड खेळणार असाल की त्या ब्रह्मास्त्रामधली जान आधीच यांनी काढून घेतलेली आहे. एखाद्या खुर्चीवरती त्या जातीचा माणूस बसवल्यानं जर सोल्युशन निघत असेल असं यांचं म्हणणं आहे. हे सगळे जे डावे पुरोगामी काँग्रेसवाले प्रत्यक्षामध्ये जाती जनगणना न करून, त्याच्यानंतर मंडल आयोगाचा शिफारशी लागू न करून किंवा बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न न देऊन, बोलताना मात्र नुसती बोलकी ढपली म्हणतो त्याला आपण, तसं बोंबा मारत होते दलितांच्या आणि इतर मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये. आणि इकडं प्रत्यक्ष भाजपनी आता जरी त्यांनी जाती जनगणनेचा निर्णय घेतला, त्याच्या कितीतरी आधीपासून त्यांनी आपल्या पक्षामध्ये सगळ्या बहुजन समाजातल्या किंवा ओबीसी मधल्या नेतृत्वाला पुढे करायला सुरुवात केलेली होती. आजही आहे. आजही मंत्रिमंडळात सगळ्यात जास्त ओबीसी मंत्री ही भाजपच्या मंत्रिमंडळामधले आहेत. असं असताना तुम्ही हे जे प्रत्यक्ष ब्रह्मास्त्राच्या नावानं म्हणून म्हणत होते की त्याचा उपयोग काय आता? मी त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन मुद्दा सांगतो की जो भाजप आणि काँग्रेस दोघांनाही गैरसोयीचा आहे. सगळ्यात राजकीय पक्षांना गैरसोयीचा आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीवर आधारित असलेली जर तुम्ही ही सगळी जनगणना केल्याच्या नंतर, ते आकडे समोर आल्याच्या नंतर, उद्या जर ही मागणी वाढली की जातीप्रमाणेच आरक्षण पाहिजे, तर याचं उत्तर काय? जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असं जे काहीतरी राहुल गांधी बडबड करतात, त्यांनी याचं उत्तर द्यावं. जातीप्रमाणे उद्या शैक्षणिक पदं, त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्यातली पदं आणि हे सगळं वाटप करायचं ठरलं तर म्हणजे सगळ्यात मोठी अडचणीची बाब ही ठरेल ना, की त्या ठिकाणी तुम्ही प्रतिभा, त्याचं कौशल्य, त्याचं जे काही बुद्धिमत्ता आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही जातीचा विचार करणार असाल तर. दुसरी अडचण त्याच्यामध्ये अशी की जी आता SC STच्या कोट्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे की सब कोटा का नको. SC साठी एखादी जागा राखीव असेल तर त्या जागांवरती जास्तीत जास्त SC मधली एकच जमात, एकच जात त्याचा फायदा घेते आणि बाकीच्यांना होत नाहीये. ओबीसी मधल्या एकच जातीला फायदा होतोय, बाकीच्यांना होत नाही.
मग ह्या सगळ्याचं शेवटी परिणाम असा झाला की प्रत्येकानं फक्त जातीपुरतं करायचं, कोट्यामध्ये सब कोटा पुन्हा करायचा. आता जी बोंब सुरू झालेली आहे SC आणि STच्या कोट्यामध्ये की सब कोटा केला पाहिजे, आणि सब कोटा करायला पुन्हा ज्या SC मधल्या जातींना आपल्या महाराष्ट्रामध्ये नवबौद्ध, पूर्वाश्रमीचे महार यांना जास्त फायदा झाला आणि बाकीच्या दलितांना झाला नाही. मग आता भांडण कोणात आहे? हाच प्रकार OBC मध्ये होणार. OBC मध्ये माळी आणि वंजाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असं तेव्हाच्या गव्हर्नमेंटचं मधलं म्हणणं. मग आता जेव्हा बाकीचे OBC तक्रार करायला लागतील तेव्हा मग OBC मध्ये कोटा करायचा का? OBC 1, OBC 2, OBC 3. मग ही शेवटी जाणार कुठं? अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एक कोटा आहे जातीपुरता राखीव, मग जातीच्या अंतर्गत मध्ये तुम्हाला जर तुलना करायची तर कशी करायची? तिथं तुम्हाला मेरिटवरती यावं लागेल की नाही? ह्या चर्चेमध्ये राहुल गांधीला पाठिंबा देणारे बहुतांश तथाकथित लिब्रांडू, पत्रकार, विद्वान, विचारवंत ह्याला बायपास करतात, सोडून देतात हा प्रश्न. मेरिट म्हणजे त्याची प्रतिभा, त्याचं कौशल्य, त्याची बुद्धिमत्ता, सवर्णाशी तुम्हाला स्पर्धा करायची नाही, बाजूला ठेवा. दुसऱ्या जातीशी करायची नाही, बाजूला ठेवा. एका जातीसाठी 10 जागा राखीव आहेत, त्या जातीतल्या 20 जागातल्या 20 लोकांनी अर्ज केल्याच्या नंतर त्याच्यातले कुठले 10 घ्यायचे आणि कुठले 10 सोडून द्यायचे? काय चिठ्ठ्या टाकायच्या? मग तुम्हाला त्यांच्या अंतर्गत तर स्पर्धा घ्यावी लागेल ना. म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्हाला कोणाने ना कोणाशी तरी तुम्हाला स्पर्धा करावी लागेल की नाही? मग ही शेवटी संपणार कुठं? मग तेव्हा तुम्ही काय म्हणणार? जातीच्या अंतर्गत आम्हाला एकमेकांशी स्पर्धा चालू आहे पण जातीच्या बाहेर मात्र चालू नाही. किंवा तो जो प्रवर्ग आहे SC प्रवर्गामध्ये त्या जातीची आपसामध्ये स्पर्धा चालते, मग ती तशी होऊ नये म्हणून तुम्ही सब कोटा मागणार. हा जो सगळा आता गोंधळ, म्हणून म्हणलं ना की तो बाटलीतून राक्षस बाहेर आलेला आहे, त्याला हाताळायचं कसं? आणि मी जो मुद्दा आम्ही वारंवार पुढं जे येणारा आरक्षणाचा धोका आहे त्याच्या बाबतीत सांगून ठेवतो, आधी मांडत होतो आम्ही. मराठा आरक्षणाचा जेव्हा विषय आला तेव्हाही आम्ही हाच मुद्दा मांडला होता. आनंद रंगनाथांसारखे या विषयावरती स्पष्टपणे सगळे पक्षीय हितसंबंध आणि स्वार्थ बाजूला ठेवून ठाणकण बोलणारे जे लोक आहेत त्यांनी पण आता हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. हे सगळं कशासाठी चाललंय? 2% सरकारी जागांसाठी चाललंय. म्हणजे आधी तरी ते प्रमाण 3-3.5% होतं. 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये सरकारी नोकऱ्या काहीच वाढल्या नाहीत. त्या तेवढ्याच राहिल्या जेवढ्या 25-30 वर्षापूर्वी होत्या. म्हणजे आजचं प्रमाण सरकारी नोकऱ्यांचं, ज्याच्यासाठी ही एवढी सगळी मारामार चालली आहे, सरकारी पदं, अगदी राजकीय पदं सुद्धा मोजा, सगळ्याची मिळून संख्या 3-3.25 कोटीच्या पुढे जात नाही संपूर्ण भारतभरची. ह्याच्यासाठी या मारामाऱ्या चालल्यात. म्हणजे एकूण सगळ्या नोकऱ्यांमध्ये 2-3% फक्त नोकऱ्या या सरकारी आहेत. मग आता ह्याचं उत्तर द्या. 97% नोकऱ्या किंवा रोजगार किंवा पोट पाण्यासाठी जे काही लोक करतायत ते या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीचं आरक्षण आहे? त्या क्षेत्रामध्ये नेमकं काय काम चाललेलं आहे? आत्ता सध्या तुमच्या आजूबाजूला मी जिथे जिथे काम करतो, हे ॲनालायझरचा आमचा स्टुडिओ असो, त्याच्यानंतर जनशक्ती वाचक चळवळ माझी प्रकाशन संस्था असो, शेतकरी संघटनेसाठी मी काम करतो ते असो, देवगिरी संगीत प्रतिष्ठान म्हणून शास्त्रीय संगीतासाठी करतो ते असो, किंवा मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती, ह्या सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये किंवा काही व्यावसायिक ठिकाणी सुद्धा, किंवा माझी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थी संघटना आहे माझी विद्यार्थी, तिथलं काम असो, बहुतांश ठिकाणी मला माझे मिळालेले सहकारी किंवा बाकीचे सगळे लोक हे इतर जातीचे होते. त्या सगळ्या ठिकाणी जर कोटा सिस्टीम पद्धतीनं मी विचार करायचं म्हटलं तर मला कामच करता नसतं आलं. मला म्हणजे कोणालाही करता नसतं आलं. म्हणजे दोन्ही पातळीवर सांगतो मी, व्यावसायिक पातळीवरती सुद्धा जातीपातीचा विचार करून मी जर त्या समोरच्या माणसाला नोकरी देत बसलो किंवा त्याचा विचार करत बसलो तरी कामं होत नाही. आणि सामाजिक क्षेत्रात तर अजून अडचणीची गोष्ट आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तर तुम्हाला सगळ्यांनासाठीच म्हणजे सगळ्यांचीच मदत मागावी लागते, सगळ्यांकडे झोळी पसरावी लागते. विविध ज्यांच्याकडे प्रतिभा आहे अशा वेगवेगळ्या जाती जमातीच्या सगळ्या कलाकार, लेखक सगळ्यांनाच तुम्हाला मंच द्यावा लागतो आणि सगळ्यां बाबतीमध्येच तुम्हाला व्यापक असा विचार करावा लागतो. जर तुम्ही अशा पद्धतीने एक जातीची चौकट सगळ्यात ठामठोकपणे मांडून हे करणार असाल तर त्याच्यातून सुटका कशी व्हावी? आणि त्याच्यातून तुम्हाला हे जे बाहेरचं इतकं मोठं क्षेत्र आहे सरकारी नोकरीच्या पलीकडचं, 98% सगळं जे काही क्षेत्र आहे ते सगळं पूर्णपणे खाजगी आहे, परस्परांच्या विश्वासावर अवलंबून आहे. माझ्याकडे हे शूटिंग करणारा हा समोर बसलेला ओंकार जो आहे हा कुठल्या जातीचा ह्याचा विचार करून माझा प्रश्न सुटत नाही. तो चांगलं करतो की नाही ह्याचा मला विचार करावा लागतो. हे विचारात न घेता ज्या पद्धतीनं सगळ्याच राजकीय पक्षांनी हे जाती जनगणनेला म्हणजे इथे इतके ह्याच्यात अडकून बसलेत ना आता स्वतःच्या जाळ्यामध्ये,
की जर आपण असा सर्वसामान्य माणूस म्हणून जर ह्याचा जातीप्रमाणे विचार करणार असू तर आम्ही आमच्या विकासाच्या वाटा बंद करून टाकत आहोत. त्याच्यावरची ही उसंतवाणी. जातीची करूया म्हणती गणना, काहीच कळेना काय त्याचे. जाती गणनेचा ज्यांच्या हाती झेंडा, काय तो अजेंडा त्यांचा होता. जेव्हा होती सत्ता तेव्हा नाही केली, उबळका आली आता आयशी. जरी सामोरी ये आकडा नेमका, कोणाचा मनका तुटणार. जातीप्रमाणे का पद वाटणार, कौशल्य जाणार वाया सारे. जातीसाठी ऐशी खाणार का माती, तोडणार नाती इतरांशी. कांत उठा ठेव जातीची ही व्यर्थ, उमगेना अर्थ नवा काही, उमगेना अर्थ नवा काही. दुसरा एक जो शेवटचा मुद्दा मला आवर्जून समोर ठेवायचा आहे की ह्या सगळ्या जागतिकीकरण पर्वात 90 नंतरच्या 2000 नंतरचं तंत्रज्ञानाला जी गती मिळाली, 2010 नंतर सोशल मीडियाला जी गती मिळाली, इतक्या वेगानं सगळं बदलत आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुमची प्रतिभा, तुमचं कौशल्य, तुमच्याकडे जे काही स्किल ज्याला म्हणतो आपण ते आहे, ते सगळं व्यक्त करण्याच्यासाठीची वेगवेगळी माध्यमं उपलब्ध झालेली आहेत. आणि ती एकदा समोर कळल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात ते इतरांपर्यंत पोहोचतं. ह्याच्यामध्ये कुठलेही प्रदेशाचे अडथळे नाही आहेत, जातीचे अडथळे नाही आहेत, भाषेचे अडथळे नाही आहेत, देशाचे अडथळे नाही आहेत. मग हे लक्षात कसं येत नाही आहे? हा जो सगळा नवीन बदल आहे, सगळे एकमेकांशी चांगल्या ह्या नवीन माध्यमांचा वापर करून संपर्क साधतात. त्याच्यामध्ये जात कुठं आली? आणि जर तुम्ही असं मध्ययुगीन कालखंडासारखं जातीला अडकून बसणार असाल तर नेमकं त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे? उद्या समोर ह्या सगळ्या जातीपातीचे आकडे समोर आले तर त्याचे घेऊन मला करायचं का? मला जिथून फळं घ्यायचे आहेत तो फळवाला कुठल्या जातीचा आहे, मी भाजी घेतोय तो भाजीवाला, माझा किराणा दुकानदार, मी ज्या ठिकाणी जाऊन काहीतरी समजा स्टेशनरी घेतो आहे तो दुकानदार, किंवा अजून असंख्य कुठली कामं. इथल्या औद्योगिक विश्वाशी मी संबंधित आहे, अभियांत्रिकी क्षेत्रातले माझे मित्र आहेत. जेव्हा त्यांच्या बैठका आणि त्यांचे संबंधित गेट टुगेदर वगैरे होतात त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माची आमचे मित्र आणि सहकारी आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही शोधून कसं बसणार? मला माझ्या उद्योगासाठी एखादा माल कुठल्या इंडस्ट्रीमधून पाहिजे आहे तेव्हा मी विचार करणार का की ती ओबीसीची आहे, ब्राह्मणाची आहे, मराठ्याची आहे, दलिताची आहे. मला जो माल लागतो तो त्या दर्जाचा आणि त्या पद्धतीचे किफायतशीरपणे असेल तर मी तो घेईल. अशा कितीतरी गोष्टीला रोज आपल्याला तोंड द्यावं लागतं ज्याचा प्रत्यक्ष जातीशी संबंध येत नाही. केवळ सरकारी नोकरी हा एकच विषय 2% सारखा आहे, त्याच्यावरती तुम्ही धरून उरलेल्या सगळ्या 98% क्षेत्रामध्ये जे आज काम चालू आहे त्याच्यामध्ये जर विष कालवणार असाल तर त्याच्यातून प्रचंड मोठं नुकसान समाज म्हणून आपलं होणार आहे. व्यक्तिगत पातळीवरती काही जणांना फायदे होतील आणि काही जणांना फारच तोटे होतील ती गोष्ट वेगळी, पण सगळा जर लसावी काढला तर एकूणच समाज जर जातीपातीचा विचार करूनच अशा पद्धतीनं जाणार असेल तर आपण अधोगतीला जात आहोत हे निश्चित. इथेच थांबूयात. धन्यवाद.